नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. ही सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 जी आहे ती कृतीपत्रिका 8 ते 16 यावरती आधारित आहे. चाचणीसाठी गुण आहेत 15 आणि याला वेळ आहे 30 मिनिट आहे. सुरुवातीला काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत पेपर सोडवण्यासंदर्भात बघूयात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर उजव्या बाजूचे कंसातील अंक हे गुण दर्शवतात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. अशा काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. या सूचना झाल्यानंतर आपल्याला प्रश्नाला सुरुवात करायची. सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं ही उत्तरं सांगतोय. पहा, प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 क्लास 8 सब्जेक्ट सायन्स जनरल सायन्स ॲक्टिव्हिटी शीट 8 to 16. So this test is based on the activity sheet number 8 to 16. This test is for 15 marks and time is of 30 minutes. Some instructions are here. All questions are compulsory. Marks are mentioned at the right corner of the question. Draw the diagrams if necessary. Write only the correct number of right answer in front of the objective questions respectively. पहिला प्रश्न बघूयात. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि याला 3 मार्क आहेत. त्यातला पहिला आकडा, सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा व असे होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. बघा इथे चित्र काय दिलंय, हे बूट आहेत आणि बुटावरती असं पांढरट धुरकट काहीतरी जमा झालेलं दिसतंय. तर ही बुरशीची वाढ आपल्याला बुटावरती झालेली दिसते. तर बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये असं होतं पहा, बूट किंवा कातडी ज्या वस्तू असतात तर त्याच्यावरती बुरशीची वाढ झालेली दिसते. तर असं होऊ नये म्हणून काय कराल असं आपण विचारले. पहा उत्तर काय लिहिता येईल. दमट आणि पावसाळी हवेत बुटावर बुरशी व जीवाणू सहज वाढू शकते आणि असे सूक्ष्मजीव चामड्याचे नुकसान करतात. तर या वस्तू खराब होऊ नयेत आणि टिकाव्यात यासाठी त्यांना पॉलिश करून ठेवून मगच ते ठेवून द्यावेत. त्यामुळे बुटांची झीज होणार नाही आणि ते खराब होणार नाहीत. म्हणजे पॉलिश करणं आणि सुरक्षित व्यवस्थित ठेवणं हे याच्यासाठी आवश्यक आहे. सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, क्वेश्चन नंबर 1, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. दिस इज फॉर 3 मार्क्स. फर्स्ट पॉइंट, ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली. हाऊ वुड यू अवॉइड दिस? So in this picture, what we see, the shoes are here which are infected by the fungal infection. Okay. So to avoid this damage of the shoes by the fungal infection, what we can do? In humid and rainy weather, fungi and bacteria can easily grow on the shoes. So microbes damage the leather. So to avoid the damage of such leather articles, these should be polished. So polishing the shoes protects them from the damage. So we can write the answer like this. त्यानंतर दुसरा आकडा बघा, उन्हाळा पावसाळा हिवाळा हा ऋतू बदल कोणता बदल आहे? म्हणजे ऋतू बदलत जातात आपल्याला माहित आहे, परंतु हे कुठल्या प्रकारचा बदल आहे? तर हा आवर्ती बदल आहे. आवर्ती बदल याचा अर्थ काय? तर हे बदल परत परत चालू राहतात किंवा फिरून फिरून परत येतात म्हणून याला म्हणायचं आवर्ती बदल. तिसरा प्रश्न बघा यातला, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. आपल्याला काही रिकाम्या जागा भरायला दिलेल्या आहेत. पेशी, त्यानंतर आपण माहिती याची घेतलेली आहे. पहा इथं उत्तर लाल अक्षरामध्ये लिहिलेले आहेत, मी तुमच्या लक्षात येईल. पेशी, त्यानंतर पेशी एकत्र येतात, उती तयार होते. अनेक उतींपासून इंद्रिय बनतात. अनेक इंद्रियांपासून इंद्रिय संस्था आणि अनेक इंद्रिय संस्थांपासून शरीर. तर आपल्याला इथं उत्तराच्या ठिकाणी उती आणि शरीर असं लिहिणं अपेक्षित आहे. फॉर सेमी इंग्लिश मीडियम स्टुडंट, सी द सेकंड क्वेश्चन. What type of a change is the change of seasons from summer to rain to winter? So these kind of a changes of the season is nothing but the periodic change. It is called as a periodic change. Why it is called a periodic change? Because these seasons are periodically get changed. Then third question, complete the following chart. So we have to complete the chart here. A cell, then number of cells come together to form tissue, number of tissue form the organs coming together form the organ system, and number of organs forming the entire body. So we have to write here tissue and the body. The answers are shown by the red color here. प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. याला 6 गुण आहेत म्हणजे प्रत्येकी 2 मार्काला 1 याप्रमाणे यातला प्रश्न आहे. पहिला आकडा बघूयात. फरक स्पष्ट करा. वहन आणि अभिसरण.
उष्णता स्थानांतरणाच्या ज्या पद्धती असतात त्यावरती आधारित आहे प्रश्न. वहन आणि अभिसरण या दोन पद्धतीने उष्णतेचं वहन होतं, परंतु हे नेमकं कसं घडतं, दोन्हीत काय फरक आहे हे आपल्याला लिहायचं आहे. इथं डाव्या बाजूला वहन याच्याविषयीचे मुद्दे आहेत आणि इकडं अभिसरणासंदर्भात आहेत. पहा, वहन पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे वहन म्हणतात. वहन याचा अर्थ काय, तर उष्णता जी आहे ती पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे वाहते म्हणून त्याला वहन म्हणतात. आणि उष्णतेचं संक्रमण याच्यामध्ये हळूवार होते. लक्षात येते, वेग जो आहे तो कमी असतो. तर अभिसरणामध्ये बघा, द्रव पदार्थामध्ये त्याच्या रेणूच्या हालचालीमुळे म्हणजेच प्रवाहामुळे उष्णतेचे संक्रमण झाले असल्यास त्यास उष्णतेचे अभिसरण असं म्हणतात. द्रव पदार्थ जर असेल तर त्याच्यामध्ये रेणूंची हालचाल होते आणि उष्णतेचं वहन होतं, म्हणजे प्रवाह निर्माण होतो, तर त्यावेळेला त्याला आपण अभिसरण असं म्हणतो. आणि दुसरा मुद्दा लिहिता येईल, उष्णतेचे संक्रमण वजनाच्या मानाने हे वेगात होते. इथं लिहिताना थोडी चूक झाली, वजनाच्या नाही, इथं वहनाच्या पाहिजे, वहनाच्या मानाने वेगात होते. Semi English medium students, second question, write the answers of the following questions, any three. This is for 6 marks. So each question for 2 marks. We see here the first, distinguish between conduction and convection. So we have to differentiate here in between conduction and convection. We see here the first point, conduction. The mechanism of heat transfer from the hot body to the cold body due to the free electrons is heat transfer by the conduction. Okay, so transfer of a heat from high temperature or the hot body to the cold is nothing but the conduction. And comparative to that, in convection, what happens? The mechanism in which the heat transfer in fluids is due to the physical movement of a molecules is convection, that is the heat transfer. Okay, so in convection it is taking place in liquids or the fluids, and here the physical movement of molecule is taking place. Then second point, in conduction. In conduction, the heat transfer is sluggish. Sluggish in the sense slow. Okay. Then regarding the convection, the heat transfer in the convection phase is quicker or it is a fast one. त्यानंतर दुसरा आकडा आहे, आपल्याला उदाहरण एक सोडवण्यासाठी दिलंय. एक सारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 800 न्यूटन बल लावले तरीही मोटर 12 मीटर अंतर चालून जाऊन थांबली, तर या ठिकाणी कार्य किती झाले? काय घडलं बघा, एक सारख्या वेगाने एक मोटर चाललेली आहे आणि ती मोटर थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि थांबवण्यासाठी 800 न्यूटन इतकं बल लावलं जात आहे. जरी ब्रेक लावला किंवा एवढं बल लावलं तरी मोटर लगेच न थांबता 12 मीटर अंतर पुढे जाऊन मग थांबते. तर याच्यामध्ये किती कार्य झालं असं विचारलं. पण आपल्याला माहित आहे याच्यामध्ये की कार्य आपण कसं काढतो, तर त्याचं सूत्र आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. तर बल किती लावलं इथं दिलं आपल्याला 800 न्यूटन, आणि विस्थापन म्हणजे मोटर किती अंतर जाऊन थांबली 12 मीटर, म्हणून या दोन्हीचा गुणाकार 800 गुणिले 12, तर ही किंमत येते 9608. आणि एकक जे आहे ते अशीच आपण जशी आहे तशी लिहितोय, न्यूटन मीटर. न्यूटन मीटर यालाच दुसरं नाव आहे जूल. म्हणजे ज्यावेळेला आपण कार्य काढतो हे कार्य आपण जूल मध्ये सांगतो, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की झालेलं कार्य बरोबर 9600 जूल. किंवा याचं रूपांतर आपण किलो जूल मध्ये करू शकतो, म्हणजे 1000 न त्याला भागावं लागेल आणि ती किंमत येते 9.6 किलो जूल एवढं कार्य झालं असेल. लक्षात येतं का बघा, या उदाहरणामध्ये किती कार्य झालं असं विचारलंय, तर ते कार्य म्हणजे 9.6 किलो जूल इतके कार्य झालं आहे. सेमीचे विद्यार्थी बघा, सेकंड जो पॉइंट आहे किंवा क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चन म्हणजे अ फोर्स ऑफ 800 न्यूटन वॉज अप्लाइड टू स्टॉप अ कार दॅट वॉज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. द कार स्टॉप्ड आफ्टर मुव्हिंग 12 meters. सो हाऊ मच वर्क इज डन? So we have to calculate here the work done. Which information is given? A force of 800 Newton is applied and the car stops after covering a 12 meter distance. So we know that how do we calculate the work done? So work done by the force to stop the car is equal to force applied on the car into the distance covered by it after the force applied. So we have to do the multiplication in between the force applied and the distance covered. So we can write here work done, that is W equal to F into S, that is force into displacement. Then W equal to F,
we have to keep the value of a force applied 800 Newton. Then S, how much distance is covered? That is 12. So multiplication of 800 into 12, it comes 9600. So this much quantity is in a joule. So when we convert this work done into kilojoule, it comes 9.6 kilojoule. So we write here the answer. Hence the work done by the force to stop the car is 9.6 kilojoule. त्यानंतर तिसरा आकडा आहे, असे का घडते? आपल्याला शास्त्रीय कारण विचारले पहा. स्वेटर घालताना चरचर असा आवाज होतो, तर तो आवाज का होतो? काय सांगता येईल बघा. आपण स्थितिक विद्युत बद्दल माहिती घेतलेली आहे, तर ते स्थितिक विद्युत हे निर्मिती हे याचं मुख्य कारण आहे. पण उत्तर लिहिताना कसं लिहायला पाहिजे बघा. तर जेव्हा आपण स्वेटर किंवा पॉलिस्टर किंवा लोकरीचे कपडे घालतो, तेव्हा कोरड्या त्वचेच्या घर्षणामुळे कपड्यामध्ये प्रभार निर्माण होतो आणि ज्याला आपण स्थितिक विद्युत ऊर्जा असं म्हणतो. जेव्हा आपण कपडे किंवा स्वेटर घालतो किंवा काढतो, तेव्हा हा प्रभार आसपासच्या भागामध्ये प्रकाश आणि ध्वनीच्या रूपात डिस्चार्ज होतो, म्हणजे बाहेर पडतो आणि परिणामी चरचर असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. सेमीचे विद्यार्थी पहा, थर्ड क्वेश्चन, व्हाय डज दिस हॅपन? There is a crackling sound produced while wearing a sweater. So when we wear the sweater, a crackling sound is produced. So what is the scientific reason behind this? This is asked. So when we wear the polyester or the woolen cloth, for a period a charge is stored in a cloth due to friction from the dry skin, and that is called as static electricity. When we wear or remove the cloth or the sweater, this static charge discharges in the surrounding in the form of light and sound, and it is resulting in a spark and the cracking sound. So this is the reason that a static electric charge is developed at the time of wearing or the removing the sweater, and that's why we hear the crackling sound. यानंतर चौथा प्रश्न काय बघा. वनस्पती पेशींचे सुबक आकृती काढून कंसात दिलेली पेशी अंगके दर्शवा. यामध्ये आपल्याला केंद्रक, रिक्तिका, हरित लवके आणि तंतुकणिका दाखवा असं सांगितलंय. वनस्पती पेशी काढत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. लक्षात घ्या, वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये एक मुख्य बदल आहे की वनस्पती पेशींमध्ये बाहेरच्या बाजूला सेल वॉल असतं. इथे डार्क रंगात जे दिसतं ते सेल वॉल आहे. काही वेळेला तुम्ही ही डायग्राम षटकोनी पण पाहिली असेल पुस्तकामध्ये. आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो, फक्त हा बदल लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला केंद्रक, रिक्तिका आणि हरित लवके दाखवायचे आहेत, त्याचबरोबर तंतुकणिका. डायग्राम बघा, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, हे मध्ये जे मोठा पांढरा भाग दाखवलाय ही रिक्तिका आहे. त्याच्यानंतर याच्या खालच्या बाजूला हे जे स्ट्रक्चर दिसतंय ही तंतुकणिका आहे. त्याचबरोबर इथं केंद्रक आणि खालच्या बाजूला जे छोटे स्ट्रक्चर दाखवले ते म्हणजे हरित लवक. या पद्धतीने आपल्याला आकृती व्यवस्थित काढून त्याला नाव देणं अपेक्षित आहे. See the semi-English medium students, fourth question. Draw a neat diagram of a plant cell and show the cell organelle given in the bracket. So what we have to show? Nucleus, vacuole, chloroplast and mitochondria. So this is the plant cell. Remember the difference in between the plant cell and animal cell is that the animal cells are not having the cell wall, but the cell wall is present in case of plant cell distinct, or the distinct cell wall is present in a plant cell. So this is the plant cell. Here we can show the labels like vacuole, then this one is the mitochondria, this is the nucleus, and at the base we see here the chloroplast. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला यातला आकडा बघूयात. आकृतीतील दर्शवलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्ये लिहा. आपल्याला आकृती दिलेली आहे आणि याच्यामध्ये भाग दर्शवलेले आहेत अ, ब आणि क. तर हे काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. इथं बघा, हे जे रेड कलरनं दर्शवलेला भाग आहे तर हे काय आहे असं विचारलंय. आता इथं लिहिताना आपण लिहिलंय अ म्हणजे यकृत आहे आणि यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो आणि यकृताचं मुख्य कार्य काय, तर ग्लुकोजचा साठा करणं याप्रमाणे. त्यानंतर आकृतीमध्ये इथं जो दुसरा पिवळा रंगाचा भाग दाखवलाय तो ब. तर ब काय आहे, जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर असं म्हणतात. जठरात आलेलं अन्न हे घुसळलं जातं.
खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले हे पातळ जे मिश्रण आहे हे लहान आतड्यामध्ये हळूहळू पुढे ढकललं जातं. हे जठराबद्दलची माहिती सांगता येईल आपल्याला. आणि त्यानंतर खालच्या बाजूला हा जो परत येलो कलरचा पार्ट दाखवलाय तो म्हणजे क, हे मोठा आतडा आहे. क जे नाव दिलं ते मोठे आतडे आहे. मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर इतकी असते. या ठिकाणी फक्त पाण्याचं शोषण केलं जातं. मुख्य मोठ्या आतड्याचं काम काय? पाणी शोषून घेणं शरीरामध्ये. पचन क्रियेनंतर उरलेला जो भाग आहे तो गुदद्वारामार्फत शरीराच्या बाहेर टाकला जातो. क्वेश्चन नंबर 3, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. नंबर 1, आयडेंटिफाय द पार्ट शोन इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन्स. So this question is for 6 marks. Here diagram is shown in which the digestive system is shown and we have to give the information, that is name of a part and their function. So A label is here. This is nothing but the liver. So we can write here A is a liver. Liver is the largest gland in the body. There is a lot of blood supply to the liver. The main function of the liver is to store glucose. Then B, see the B part here. So this is the stomach. Stomach is the largest sac-like part of the alimentary canal. The food coming in stomach is churned. Churning movement of a stomach is going on. That means mixing of food material is done. Then digestive juices of the stomach are mixed in the food and this semi-solid mixture passes to the small intestine. Then C part, this one, C label. So this region is nothing but the large intestine. And the large intestine is about 1.5 meter in length. Here only water is absorbed. In this region, large intestine, from the food material which is getting digested, from that water is absorbed. After digestion, the rest is expelled from the body through the anus. त्यानंतर दुसरा आकडा बघा प्रश्न 3 मधील. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल? आकाशामध्ये बऱ्याच वेळेला विजा कडाडतात, त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? खरं तर हे मित्रांनो उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. एक नमुना दाखल मी इथं पॉइंट देतोय. डोंगराळ भागात डोंगर किंवा शिखर यासारख्या उन्नत म्हणजे उंच भागात जर आपण असेल तर त्वरित आपण तिथून खाली उतरलं पाहिजे. त्यानंतर मोकळ्या जागेवरून सुरक्षित ठिकाणी जसे की एखाद्या घरात जाऊ. अगदी उघड्यावर मोकळ्या जागेत थांबायचं नाही तर सुरक्षित घरात जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर झाडाखाली कधीही आश्रय घेणार नाही. झाडाखाली विजा चमकत असताना थांबायचं नाही. आश्रयासाठी कधीही उंच किंवा खडगाळ जागेचा वापर करणार नाही. त्यानंतर पाण्याचे स्रोत जसे की नदी, तलाव, धरण या ठिकाणी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाणं आवश्यक आहे. तर यासारख्या कृती आपण करू शकतो. यामध्ये तुम्ही तुमच्या मनानं इथं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. Then question 2, what precautions will you take during the thunderstorms? So during the thunderstorm, which precautions we have to take, that is asked. See some points here, we have to write the answer according to our own sense and some points are mentioned here. You can use this one. Immediately get off from the elevated areas such as hills, mountain ridges and peaks. Then second one, get away from the open areas to the secure place like the house. Then never shelter under an isolated tree. Then never use a cliff or a rocky overhanging for the shelter. Then immediately get out of and away from the ponds, lakes and other water bodies, etc. So number of things we can do here during the thunderstorm for our protection. So some of the points I have mentioned here, but you have to use your own opinion. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमावर चाचणी 2 ची माहिती घेतली. याचबरोबर आपल्या टेक्स्टबुकवरती आधारित सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.